हाय अँड हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की पप्पा गावाकडून आले. हर्षू तर बघा ना किती खुश झाली, कारण पप्पाची आणि हर्षूची ट्युनिंग तर खूपच जमते. पप्पा गावाकडून आल्यानंतर मम्मीने स्पेशल गुजराती ढोकळा बनवला. आमच्या घरात तर गुजराती ढोकळा तर खूपच फेमस आहे आणि ढोकळा तर एक नंबर झालेला. त्याच्यानंतर पप्पाचा फेवरेट मराठी ठेसा बनवला. ठेसा तर इतका भारी होता ना की कानातून हवा निघणार म्हणजे असा ठेसा होता. आणि साईडलाच मम्मीने मस्त गरम गरम भाकरी बनवल्या आणि मस्त जेवण केलं. हे आणि ठेसा आणि भाकर तर एक नंबर आणि टेस्टी झाली. पप्पा गावाकडून आल्यानंतर मम्मी कुठं आराम करू देती, पप्पाला लावलं कामाला. आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर लोणचं बनवणं तर खूपच गरजेचं आहे. माझ्या मम्मीच्या हाताचं लोणचं तर एकच नंबर आहे. पण पप्पा जेव्हा कट करत होत्या कैरी, अचानक त्यांच्या हाताला लागलं. मग मी माझ्या हाताने स्पेशल व्हेज बिर्याणी बनवली. व्हेज बिर्याणीचा फुल लाँग व्लॉग येणार आहे, तो बघायला विसरू नका. आज मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये माझ्या मम्मीच्या लोणचाची रेसिपी पण सांगणार आहे. लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे कैरी, गूळ, मोहरी डाळ, लोणचं बनवण्याचा मसाला, हिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी. मग तेलमध्ये थोडीशी हिंग आणि सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले चांगले मिक्स करायचे, एकदम ते चांगले मेल्ट झाले पाहिजे. त्याच्यानंतर जी आपण कैरी घेतलेली त्या कैरीमध्ये थोडंसं मीठ, गूळ, मोहरी डाळ टाकून ते मिक्स करायचं आणि मग हे जे तेल आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. मग आपलं एकदम टेस्टी लोणचं तयार होतं आणि मग हर्षूची मस्तीच सुरू झाली बघा. मग हर्षूने सगळ्या कपड्यांचे चिमटे काढून स्वतःच्या टी शर्टला लावून घेतले आणि मग एकटीच डान्स करत बसली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.